नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉबच्या युट्यूब चॅनलवरती। आजच्या आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारची निवृत्तीवेतन योजना म्हणजे बांधकाम कामगारांसाठी आशेची किरण आहे बांधकाम कामगार पेन्शन योजना महाराष्ट्र 2025 बद्दल सविस्तर माहिती। या योजनेमध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांना पेन्शन मिळणार आहे आणि ते पण दर महिन्याला 12,000 रुपये। तर आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि योजनेची पात्रता ही काय असणार आहे, तुम्हाला नेमकी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा, व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे। तर चला या खास व्हिडिओला सुरू करूयात। नवीन GR आला आहे, कामगारांना मिळणार आहे वर्षाला 12,000 रुपये पेन्शन। होय, अगदी बरोबर ऐकले तुम्ही। आता चला आपण या व्हिडिओबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। महाराष्ट्र सरकारची निवृत्तीवेतन योजना बांधकाम कामगारांसाठी आशेची किरण बनली आहे। बांधकाम कामगार पेन्शन योजना महाराष्ट्र याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे पाहणार आहोत। बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र देशाच्या विकासाचा आधारस्तंभ असलेल्या बांधकाम उद्योगात काम करणाऱ्या कष्टकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। घरे, पूल, रस्ते आणि कार्यालय यांसारख्या पायाभूत सुविधा उभारण्यात बांधकाम कामगारांचे योगदान अनमोल असते। मात्र हे काम करत असताना त्यांना शारीरिक कष्टासोबतच आर्थिक असुरक्षितता आणि वृद्धापकाळ येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते। या गंभीर बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार निवृत्तीवेतन योजना कार्यान्वित केलेली आहे। आता आपण पाहूयात या योजनेबद्दल नेमके बघूयात। बांधकाम कामगार पेन्शन योजना महाराष्ट्र काय आहे ही योजना? भारत संसदेने 1996 मध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम संमत केला आहे। या अधिनियमानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना तयार करणे बंधनकारक आहे। यांचे अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर सुद्धा झालेला आहे। मार्च 2025 पासून निवृत्तीवेतन योजना बांधकाम कामगार पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पाहूयात योजनेचा मुख्य उद्देश काय आहे। या योजनेचा प्रमुख उद्देश हा आहे की वयाची 60 पूर्ण वर्ष केलेल्या बांधकाम कामगारांना त्यांच्या वृद्धावस्थेत एक स्थिर आर्थिक आधार मिळावा। यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा मिळेल, तसेच त्यांना समाजात सन्मानाने जगता येईल, याच्यासाठी ही योजना आहे। आता पाहूयात पात्रता निकष काय असणार आहे या योजनेसाठी। 1. कामगाराचे वय हे 60 वर्ष पूर्ण असावे। 2. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारी कल्याणकारी मंडळात त्यांची सलग किमान 10 वर्ष नोंदणी असणे अनिवार्य आहे। 3. पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असल्यास दोघेही स्वतंत्रपणे योजनेचा लाभ घेऊ शकतात। 4. नोंदणीकृत कामगारांना मृत झाल्यास किंवा त्याचा तिचा जोडीदार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे। 5. जे कामगार ESI कर्मचारी राज्य विमा किंवा EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांसारख्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। आता पाहूयात निवृत्ती वेतनाची रक्कम ही काय असणार आहे। 10 वर्ष असल्यास 6,000 रुपये, 15 वर्ष असल्यास 9,000 रुपये आणि 20 वर्ष असल्यास 12,000 रुपये बांधकाम कामगारांना महाराष्ट्र सरकारकडून पेन्शन मिळणार आहे 60 वर्षाच्या नंतर। आता पाहूयात अर्ज प्रक्रिया काय असणार आहे या योजनेसाठी। या योजनेसाठी अर्ज करणे खूप जास्त सोपे आहे। जसे की त्याच्यासाठी आपल्याला एक अर्जदाराने https ही जी वेबसाईट आहे, हे बघा मी तुमच्या समोर ते वेबसाईट दाखवत आहे, या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा योजनेसंबंधीचा शासन निर्णय GR डाउनलोड करून त्यातील प्रत पूर्णपणे भरावे। 2. अर्जासोबत आधार कार्ड, जन्मतारीख प्रमाणपत्र आणि बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे। 3. भरलेला अर्ज स्थानिक जिल्हा कार्यालयात जमा करावा। 4. जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि त्यानंतर प्रपत्र ब आणि प्रपत्र क तयार केले जाते। 5. अर्जाला मान्यता मिळाल्यावर प्रपत्र ड नुसार पेन्शन क्रमांक दिला जातो, वार्षिक तपासणी आणि जीवन प्रमाणपत्र। 6. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रपत्र ई नुसार कामगाराला आपण ह्यात असल्याचा पुरावा जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। 8. हे प्रमाणपत्र वेळेवर सादर न केल्यास पेन्शन थांबू सुद्धा शकते, याची नोंदणी सुद्धा घ्यावी। आता पाहूयात पेन्शन वितरणाची प्रक्रिया ही काय असणार आहे। तुम्हाला पेन्शन कशा प्रकारे मिळणार आहे या योजनेनिमित्त। 1. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संबंधित DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे निवृत्ती वेतनाची रक्कम थेट कामगाराच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे।
2. वितरणात काही तांत्रिक अडचण असल्यास स्वतंत्र फाईल तयार करून पुन्हा रक्कम जमा करण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते. बांधकाम कामगार निवृत्तीवेतन योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून ती बांधकाम कामगाराच्या आयुष्यात सुरक्षितता, आत्मसन्मान आणि स्थिरतेची सुद्धा जाणीव करून देते. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती बांधकाम कामगार पेन्शन योजनेबद्दलची. तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, या योजनेचा जो GR आहे तो मी तुम्हाला कॉमेंट मध्ये त्याची लिंक देईल. तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती डिटेल मध्ये वाचू शकता. तर मित्रांनो, ही होती बांधकाम कामगार पेन्शन योजनेबद्दल सविस्तर माहिती. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ संपूर्ण कळाली असेल. आणि हो, जर काही डाऊट्स असेल तर मला कॉमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय देईल तुमच्या डाऊट्सचा. व्हिडिओ कशी वाटली कॉमेंट मध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, जर कोणी बांधकाम कामगार योजनेमध्ये असेल तर त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा. ओके, धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.